एकदम उत्कृष्ट निबंध लिहू शकता। त्याच्यानंतर शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे। तो सोशल नेटवर्किंग इज अ पिलर ऑफ सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स। आता इथिक्स मध्ये आपण ऑलरेडी खूप चर्चा केलेली आहे गुड गव्हर्नन्स। गुड गव्हर्नन्सचे बरेच पार्ट असतात, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे आहेत दोन गुड गव्हर्नन्सचे जे वेगवेगळे पिलर असतात, 9 पिलर मी सांगितलेले गुड गव्हर्नन्सचे। ओके, इक्वॅलिटी, इक्विटी, इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इथॉस, इथिक्स अँड एंगेजमेंट, सिटीजन एंगेजमेंट म्हणजे पार्टिसिपेटरी एंगेजमेंट। आणि त्याच्यामुळे प्रशासनामध्ये लोकसहभाग खूप महत्वाचा आहे सुशासनासाठी। लोकशाहीची व्याख्याच काय आहे? ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। सो लोकच सगळीकडे, लोक केंद्रस्थानी पाहिजेत। आणि हे करताना मग सर्व घटक तुमच्या गव्हर्नन्सला जुडले गेले पाहिजेत। म्हणजे काय की वीकर सेक्शन्स त्यांना सहभाग घेतला पाहिजे, ट्रान्सजेंडर, महिला वगैरे देशाच्या दुर्गम भागामध्ये पण तुमचं प्रशासन पोचलं पाहिजे। आणि हे करायचं म्हणजे सस्टेनेबल, शाश्वत विकास किंवा शाश्वत प्रशासन। आणि हे जर दोन्ही गोष्टी घडवून आणायच्या असतील तर सर्वात महत्वाची गोष्ट ई गव्हर्नन्स हे मदत करू शकतं। आणि ई गव्हर्नन्स मध्ये आज वेगवेगळे मेथड आहेत ई गव्हर्नन्सच्या, पण सगळ्यात प्रभावी जे साधन आहे सोशल नेटवर्किंग, जे घराघरात पोहोचलेलं आहे। ओके, आणि मग सोशल नेटवर्किंग मुळे ई गव्हर्नन्स मध्ये कसा सहभाग होऊ शकतो? रिमोट एरियामध्ये तुम्ही पोहोचू शकता, लोकांना जोडू शकता। इट्स अ चीपर मीडियम, स्वस्त माध्यम आहे। ई गव्हर्नन्स मुळे ट्रान्सपरन्सी वाढते। सोशल नेटवर्किंग वगैरेच्या ई गव्हर्नन्स मुळे लोकसहभाग वाढतो, लोक आपले ग्रीव्हन्सेस मांडू शकतात, त्यांना टाइमली अपडेट मिळतो, त्याच्यामुळे प्रशासनातला रिस्पॉन्सिव्हनेस वाढतो। ते सोशल नेटवर्किंग कमी खर्चिक असल्यामुळे प्रशासनातली इकॉनॉमी वाढते, इफिशियन्सी वाढते, त्यामुळे प्रशासनावरचा खर्च कमी होतो। आणि खर्च कमी झाला तर तुम्ही तुमच्या स्कीमा शाश्वत विकास म्हणजे शाश्वतपणे खूप काळासाठी चालवू शकता। सो प्रचंड अनालिसिस करून तुम्ही हा निबंध उत्कृष्ट लिहू शकता। सो माझं इथिक्सचे लेक्चर जर तुम्ही केले असतील डिटेलमध्ये, त्यातला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा पार्ट केला असेल, ई गव्हर्नन्सचा पार्ट केला असेल, त्याच्यामध्ये हे सगळे कन्सेप्ट बघितले असतील, इकॉनॉमी, इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इथॉस, इथिक्स, एंगेजमेंट, सिटीजन पार्टिसिपेशन, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स वगैरे, ऑटोमॅटिकली हा निबंध म्हणजे हातचा मळ आहे लिटरली। पण म्हणूनच असा निबंध लिहू नका। मॅक्झिमम स्टुडंट जे आहेत ना, तुमचा निबंध लिहिण्यामध्ये की 50% मुलं हाच निबंध लिहितात। आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर। ओके, सो हा एक निबंध बरेच लिहिणार आहेत, सोपा आहे म्हणून, त्याच्यामुळे तिथं मार्क मिळणं खूप अवघड होतं। ज्यांनी हे निबंध लिहित ना ते 100-110च्या वर जाणं पण मुश्किल होणार, अनटिल तुमचा निबंध तेवढा डेप्थ कंटेंट वाला उत्कृष्ट असेल। दुसरे मॅक्झिमम 30% लोक हा निबंध लिहिणार शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनावर, आणि 10% लोक लिहितील हा अध्यात्मावर, 5-10% लिहितील या स्त्रियांवर। त्यामुळे तुम्ही हा निबंध चूज केला ना, 50 मार्क तर बेसच पकडून चालायचं, पुढचे मार्क त्याच्यात ऍडच होणार। म्हणजे तुम्हाला 90-100 मार्काचा जरी निबंध लिहिला असेल तुम्ही त्या लेवलचा, तरी 40-50 मार्क एक्स्ट्राच ऍड होऊन जाणार, कारण चेकिंगलाच कॉम्पिटिशनला कोण नसणार आहे, तुमच्या त्या हिमतीलाच मार्क असणार आहेत खूप सारे। सो पहिल्यांदा त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की असले निबंध नाही शक्यतो घ्यायचे। वर्स्ट केस, हा आता ज्यांनी माझा क्लास केले नव्हते, ज्यांना काहीच लिहिता येत नाहीये किंवा डेटा वगैरे नाही, मग अशा ठिकाणी हे 2 लिहिले तरी चालेल, पण ऍव्हरेज मार्क मिळून फायदा नाही। एसी इथिक्स मध्ये 140-150 मार्क येतात, ते मिळवायचेच। ओके,